नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। आता कर्मचाऱ्यांच्या नियमित बदल्या होणार नाहीत। अधिवेशनातून आली मोठी माहिती समोर। तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। काही अडचणी असतील तर कमेंट्स करू शकता। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज एक सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, महाराष्ट्र राज्यातील शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या विशिष्ट सेवा कालावधीनुसार एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयामध्ये प्रशासकीय विनंती किंवा तक्रारी बदली करण्यात येत असते। परंतु यापुढे राज्यातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे नियमित बदल्या होणार नसल्याचे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठी माहिती दिली आहे। राज्यामध्ये शिक्षकांच्या रिक्त जागेवर लवकरच पदभरती करण्यात येणार असून शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा अधिक वाढवण्याकरिता यापुढे आता नियमित स्वरूपात शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली। म्हणजेच आता यापुढे प्रशासकीय स्वरूपातील बदल्या होणार नसून विनंती बदली तसेच तक्रारी बदली याच होतील। म्हणजे शिक्षकाच एकाच शाळेवर नियुक्तीपासून तर सेवानिवृत्तीपर्यंत एकाच शाळेवर काम करण्याची मुभा असणार आहे, ज्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल असे शिक्षण मंत्र्याची धारणा आहे। त्याचबरोबर शिक्षकांना निवडणूक आयोग आणि जनगणना या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची अशैक्षणिक कामं देऊ नये शालेय शिक्षण विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय, असे मंत्री केसरकर यांनी सांगितलेले आहे। एक विद्यार्थी असेल तरी शाळा बंद नाही। राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचे राज्य सरकारचे कोणत्याही प्रकारचे धोरण नाही। एक विद्यार्थी तरी आता शाळा सुरू असतील व त्यांना शिक्षक मिळणार आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी शाळेत पोहोचण्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी प्रवासाच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे केसरकरांनी सांगितले आहे। याचाच अर्थ मित्रहो, शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार नाहीत असं दिसतंय, परंतु हा अन्याय होईल। तर तुम्ही आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की लिहा आणि कळवा की शासनाला बदल्याची किती गरज आहे ते। तर व्हिडिओवर पहिल्यांदा आला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। इतकं शेअर करा की जेणेकरून सरकारपर्यंत आपली अर्धा हात गेली पाहिजे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।